प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोएम बघणार आहोत. होप इज द थिंग विथ फीदर्स. या पोएममध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने एमिली डिकिन्सन यांनी होपबद्दल आपले विचार मांडलेले आहेत. तर होप म्हणजे आशा, उम्मीद हिंदीमध्ये. इज द थिंग विथ फीदर्स. फीदर्स म्हणजे जे पक्ष्यांचे पंख असतात, त्या पंखांना पिसं असतात, त्या पिसांसारखी होप आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. दॅट परचेस इन द सोल. आता परचेस म्हणजे एखाद्या ठिकाणी विश्रांती जेव्हा पक्षी घेतो एखाद्या फांदीवर, पर्च त्याला म्हणतो, थांबतो, त्याला पर्च म्हणूया आपण. तर परचेस इन द सोल म्हणजे ही होप जी आहे, सोल म्हणजे आत्मा, आपल्या आत्म्यामध्ये विसावा घेते, विश्रांती घेते, आपल्या आत्म्यामध्ये थांबत असते. म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये ही होप असतेच. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. म्हणजे ट्यून गात आहे, ज्यामध्ये शब्द नाही आहे, फक्त संगीत आहे. आणि संगीताला कोणतीही भाषा लागत नाही, संगीताला कोणत्याही भाषेची गरज पडत नाही. ज्याच्याकडे इमोशन्स आहे, हृदय आहे, त्याला संगीत समजतं. तर वर्ड्स शिवाय, शब्दांशिवाय जी धून आहे, त्याला ही होप काय करत आहे, गात आहे किंवा गात राहते. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. आणि कधीही थांबत नाही, मुळीच थांबत नाही. कोणत्याही कारणामुळे ही होप, ही आशा थांबत नसते. म्हणजे प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये आशा आहे आणि ती आशा सतत जिवंत आहे. ती कधीच थांबत नाही, ती सदैव कार्यरत असते. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. आता पहिलं जे स्टांजा आहे, तर त्या होपबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये. तर ती होप कशी आहे, स्वीटेस्ट आहे, अतिशय गोड आहे. इन द गेल, गेल म्हणजे वादळ, वादळामध्ये ती अतिशय गोड आहे. इज हर्ड म्हणजे ती ऐकू येते, अतिशय मधुर अशी होप ऐकू येते. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. आणि कितीही स्टॉर्म म्हणजे वादळ, स्टॉर्म म्हणजे वादळ असू दे, कितीही स्टॉर्म सोअर असू दे, म्हणजे कितीही कष्टदायक सोअर असू दे, कष्टदायक असू दे, दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड. आता लिटल बर्ड म्हणजे होपला उद्देशून सांगितलेलं आहे की होप जणू काही एखादा लिटल बर्ड आहे, छोटा पक्षी आहे. ते अबॅश करू. आता पुढे आपण जेव्हा पुढची लाईन बघणार आहोत, दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. आता अबॅशचा अर्थ या ठिकाणी ग्लॉसरीमध्ये आपल्याला दिलेला आहे. मेक अनइझी, मेक इट कीप क्वाईट म्हणजे शांत करणे, शांत बसवणे. किंवा असह्य म्हणजे अनइझी, अनकम्फर्टेबल करणे. तर होपला कोणीही अनकम्फर्टेबल करू शकत नाही. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. म्हणजे वॉर्म म्हणजे स्वतःला उत्साहित ठेवणे. वॉर्मचा अर्थ गरम असा होतो. आशा ही जी आहे, एका छोट्या पक्षासारखी आहे, ती स्वतःला वॉर्म ठेवत असते. परंतु जर का कधीतरी असं घडतं की जे स्टॉर्म आहे ते फार कठीण असतात, वादळं अशी संकटासारखी येतात आणि एखाद्या वेळेस असं घडतं की या आशेला कुठेतरी तडा जातो. परंतु ती कशी आहे, गेल म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग विंड जेव्हा आहे, तेव्हा ती स्वीटेस्ट ऐकू येते, ती मधुर ऐकू येते. तिला फरक पडत नाही, आशेला फरक पडत नाही. आय हॅव हर्ड इन द चिलेस्ट लँड.
म्हणजे मी ऐकलेलं आहे चिलेस्लँड या ठिकाणी त्याचा अर्थ होत आहे की जेव्हा परिस्थिती अतिशय गंभीर आहे तेव्हा तशा परिस्थितीमध्ये मी ऐकलेलं आहे. अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी म्हणजे जेव्हा अनोळखी अशी जागा आहे. सी म्हणजे समुद्र शब्दशः अर्थ घेतला तर, परंतु अनोळख्या अपरिचित अशा ठिकाणी ऑन द स्ट्रेंजेस्ट सीचा अर्थ अपरिचित अशा ठिकाणी किंवा अवघड अशा सिच्युएशनमध्ये सर्कमस्टन्सेसमध्ये मी ऐकलेलं आहे. येट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी. आता एक्स्ट्रीमिटीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. हिअर म्हणजे या ठिकाणी इट मीन्स द वर्स्ट ऑफ द सिच्युएशन. म्हणजे परिस्थिती कितीही खराब असेल, कितीही विरोधी असेल आपल्या, येट नेव्हर तरी देखील कधीही नाही, इट आस्क्ड अ क्रम ऑफ मी. क्रम म्हणजे भाकरीचा तुकडा, ब्रेडचा तुकडा म्हणजे मोबदला. या ठिकाणी क्रमचा अर्थ होतो मोबदला. कितीही परिस्थिती गंभीर असेल किंवा अपरिचित स्थिती असेल किंवा कठीण काळ असेल तरी देखील आशेने कधीही मला ऑफ मी म्हणजे माझ्याकडून कधीही मोबदला मागितला नाही. नेव्हर कधीही नाही मला मोबदला मागितला. तर अशा पद्धतीने ही पोयम आहे. या पोयममध्ये आपण बघू शकता की होपला एका लिटल बर्डची उपमा दिलेली आहे की होप जणू काही लिटल बर्ड आहे. तर या ठिकाणी डायरेक्ट कंपॅरिझन केल्यामुळे इथे मेटाफर होत आहे की होप इज द थिंग विथ फीदर्स दॅट पर्चेस इन द सोल. आपल्या आत्म्यामध्ये ती सामावलेली आहे, ती आपल्या आत्म्यामध्येच स्थिरावलेली आहे, आपल्या आत्म्यामध्येच तिचा वास आहे, तिचं वास्तव्य आहे. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. ती बिन शब्दांचं धून गात आहे. अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. आणि ती कधीही संपत नाही. आशा ही कधीही संपत नसते, आशा ही कधीही नष्ट होत नसते. तर अशा पद्धतीने होप इज द थिंग विथ फीदर्स अशी ही पोयम आहे. तर याचे शब्दार्थ आपण पाहूया. पर्च आडवी फांदी, दांडी वगैरे ज्यावर पक्षी बसतात, विश्रांतीसाठी बसणे त्याला म्हणतात पर्च. म्हणजे आता होप आपल्या सोलमध्ये पर्च करत आहे या पोयमनुसार. त्याच्यानंतर इन द सोल म्हणजे आत्म्यात, आत्म्यामध्ये. ट्यून म्हणजे सुरेलपणा, वाद्याने किंवा मुखातून काढलेली सुरेल स्वर मालिका म्हणजेच धून, म्युझिक. नेव्हर म्हणजे कधीही नाही. ॲट ऑल म्हणजे अजिबात, मुळीच. स्वीटेस्ट म्हणजे सर्वात गोड. गेल म्हणजे वादळ, खूप वेगाने वाहणारा वारा. इज हर्ड म्हणजे ऐकू येतो, ऐकला जातो. अशा पद्धतीने हे शब्दार्थ आहेत. पुढचे पाहूयात. सोअर म्हणजे दुःखदायक, सोअर म्हणजे दुःखदायक. स्टॉर्म म्हणजे वादळ, तुफान. अबॅश म्हणजे गोंधळून जाणे, शरमणे, लज्जित होणे. दॅट कुड अबॅश अ लिटल बर्ड. लिटल बर्ड म्हणजे या ठिकाणी होप. होप गोंधळून जाऊ शकते, शरमू शकते, लज्जित होऊ शकते, परंतु ती नष्ट होऊ शकत नाही. वॉर्म म्हणजे उबदार. या ठिकाणी स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आपण किंवा कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना उद्देशून म्हटलेलं आहे वॉर्म. चिलेस्ट म्हणजे सर्वात थंड. चील म्हणजे थंड, CHILL चिल. तर या ठिकाणी असे हे याचे अर्थ आहेत. हे शब्दार्थ तुम्ही वहीवर लिहायचे आणि याला समजून घेऊन लक्षात ठेवायचे. स्ट्रेंज म्हणजे विचित्र, चमत्कारिक किंवा अपरिचित जागा. स्ट्रेंजेस्ट, स्ट्रेंजर, सुपरलेटिव्ह डिग्री आहे स्ट्रेंजेस्ट. येट म्हणजे अद्याप, अजून. एक्स्ट्रीमिटी म्हणजे शेवटचे टोक, अग्र. म्हणजे पराकाष्ठा. जर का एखादं संकट आलं आणि त्या संकटाचं शेवटचं टोक म्हणजे जितकं वाईटात वाईट संकट येऊ शकतं त्यामध्ये देखील ही होप जगते आणि ती निराश होत नाही. आशा आपल्यासोबत राहतेच की आपण या परिस्थितीतून मार्ग काढूच. त्याच्यानंतर आहे
क्रम म्हणजे लहानसा तुकडा, अगदी अल्पभाग म्हणजे छोट्यातला छोटा कण. पण ही होप आपल्याकडून कधीच काहीही मोबदला घेत नाही, कण पण घेत नाही. सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती. आता या ठिकाणी आपण फिगर ऑफ स्पीच बघणार आहोत. फिगर ऑफ स्पीच. तर या फिगर ऑफ स्पीचला बघत असताना आपल्याला आपल्या वहीवर, वेगळ्या वहीवर 100 पानी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे, त्याला समजून घ्यायचं आहे. सध्या आपण या पोएमसाठी फिगर ऑफ स्पीच बघत आहोत. अलंकार ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. कन्सोनन्स या ठिकाणी दिलेलं आहे. कन्सोनन्स हे कन्सोनंट म्हणजे व्यंजनाशी संबंधित आहे. बघा, कन्सोनन्स इज द repetition of consonant sounds such as the sound of the in the tune without the words. The tune without the words. आता या ठिकाणी बघा, द हा शब्द जो आहे, द हा शब्द रिपीट होत आहे. द बघा, हा द आणि हा विदाउट द वर्ड्स म्हणजे या ठिकाणी कन्सोनंट, द हा आवाज कन्सोनंटचा आहे, व्यंजनचा आहे. म्हणून अँड द साऊंड ऑफ टी इन दॅट कुड अबेट द लिटल बर्ड. द ट ट ट दॅट ट अबेट ट लिट ट ट ट म्हणजे हे व्यंजन काय होत आहे, रिपीट होत आहे. त्यामुळे या ठिकाणी कन्सोनन्स होत आहे, म्हणजे एक व्यंजन रिपीट होत आहे. आता ॲसोनन्स म्हणजे काय? ॲसोनन्स इज द रिपीटेशन म्हणजे पुनरावृत्ती, रिपीटेशन म्हणजे पुनरावृत्ती ऑफ द वॉवेल साऊंड म्हणजे स्वरांचा आवाज काय होत आहे, रिपीट होत आहे, म्हणजे पुनरावृत्ती होत आहे, पुन्हा पुन्हा येत आहे. इन द सेम लाईन सच ॲज द साऊंड ऑफ आय इन आय हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. मग इथं आय, ए, इटमध्ये ई, इनमध्ये ई, चिलेस्टमध्ये ची म्हणजे ई. तर या ठिकाणी ई साऊंड हा वॉवेल साऊंड आहे, वॉवेल साऊंड तो रिपीट होत आहे, म्हणून या ठिकाणी ॲसोनन्स हे फिगर ऑफ स्पीच आहे. हे आपल्याला समजणार आहे जेव्हा आपण त्याला आणखी 2-4दा ऐका. हे सोपं आहे. पहिल्यांदा जरी आपल्याला हे अभ्यासायचं आहे, फिगर ऑफ स्पीच आपल्याला यायला पाहिजे, अलंकार मराठीतून देखील आणि इंग्रजीतून देखील. तर या ठिकाणी सध्या आपण 2 फिगर ऑफ स्पीच पाहून झालेले आहेत. आता मेटाफर म्हणजे रूपक अलंकार तुम्हाला माहितीच आहे. याच्यामध्ये प्रत्यक्ष इथं डायरेक्ट तुलना केलेली असते. सारखे हे शब्द वापरले नाही, जणू, जसे, सारखे असे शब्द या ठिकाणी वापरलेले नसतात. देर इज वन एक्सटेंडेड मेटाफर इन द पोएम. या पोएममध्ये एक मेटाफर आहे, एक्सटेंडेड मेटाफर. डिकेन्सन म्हणजे त्या पोएटचं नाव हॅज कम्पेअर्ड होप विथ फिदर्स. फिदर्ससोबत म्हणजे पीस जे असतात पंखांची, पक्षाच्या पंखांची, त्याच्यासोबत काय, होपला म्हणजे आशेला डायरेक्ट कम्पेअर केलेले आहे. आणि लिटल बर्डसोबत कम्पेअर केलेले, विच शोज हाऊ इट सिंग्स अँड गिव्स करेज टू द स्पिरिट ऑफ अ पर्सन. तर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीने स्पिरिट भेटत आहे जेव्हा होप गात आहे, आणि करेज भेटतंय फिदरमुळे, पंखांच्या पिसांमुळे. तर याचं डायरेक्ट कंपॅरिझन केल्यामुळे या ठिकाणी मेटाफर म्हणजेच रूपक अलंकार होत आहे यामुळे. तर आपल्याला मेटाफर हे फिगर ऑफ स्पीच आहे असं सांगायचं असेल तर आपल्याला त्याचं योग्य उदाहरण द्यावं लागेल की कवितेमध्ये कुठे मेटाफर आलेलं आहे, कुठे ॲसोनन्स आलेलं आहे, कुठे कन्सोनन्स आलेलं आहे. तर तुम्ही हे आपल्या वहीवर उतरवायचं आहे, याला लिहायचं आहे, वाचायचं आहे. असं आहे की जोपर्यंत आपण अभ्यास स्वतःहून करणार नाही, समजून सांगणारे भरपूर भेटतील, पण आपल्याला त्याला लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट पाहूया आपण पर्सनिफिकेशन म्हणजे काय, तर चेतन गुणोक्ती अलंकार. पर्सनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. बघूया आपण या ठिकाणी पर्सनिफिकेशन. वेन अँड इनॲनिमेट ऑब्जेक्ट म्हणजे निर्जीव वस्तू,
इज गिवन ह्युमन कॅरेक्टरिस्टिक, त्याला मानवीय गुण दिले जातात, क्वालिटीज दिले जातात. वर्तन, जणू काही एखादी निर्जीव वस्तू मानवासारखी वर्तन करत आहे तेव्हा तिथे पर्सनिफिकेशन होणार आहे. हा फिगर ऑफ स्पीच तिथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. इट इज पर्सनिफाईड म्हणजे त्याला मानवीय कल्पनेतून ती गोष्ट साकारली जाते. जणू काही झाडे बोलत आहेत, पक्षी बोलत आहेत, प्राणी बोलत आहेत, म्हणजे हे पर्सनिफिकेशन होऊन जातं. इन द फर्स्ट स्टांजा डिकन्सन कन्सिडर्स होपिंग अ प्रीचर दॅट कीप्स ऑन प्रीचिंग अँड नेवर स्टॉप्स. तर जी पोएट आहे डिकेन्सन, तिचं असं मानणं आहे, तिचं असं समजणं आहे की होप गात आहे आणि ती कधीही थांबत नाही. आता गाणे आणि न थांबणे, सतत काम करणे हे मानवीय कृती आहेत, परंतु या ठिकाणी होपला तसं समजलं गेलेलं आहे. आशेला त्याप्रमाणे इथं पोर्ट्रे केलेलं आहे, दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी या पोएममध्ये पर्सनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार आपल्याला पाहायला भेटत आहे. इट सिंग्स इट्स सायलेंट सॉन्ग इन द हार्ट्स इट सिंग्स इट्स सायलेंट सॉन्ग इन द हार्ट्स ऑफ द मेन टू फील देम विथ स्पिरिच्युअल पॉवर. आध्यात्मिक ताकदीनं भरण्यासाठी होप काय करत आहे, जणू काही सायलेंट म्हणजे शांततेत गाणं गात आहे. गाणं गाण्याची ही कृती ही मानवीय कृती आहे, म्हणून पर्सनिफिकेशन होत आहे. आणि ही कृती लावण्यात आलेली आहे आशेला, होपला. शी हॅज पर्सनिफाईड होप इन दिस पोएम. शी हॅज मीन्स पोएटने पर्सनिफाईड केलेलं आहे, याला मानवी कृती दिलेली आहे होपला, म्हणून या ठिकाणी पर्सनिफिकेशन हा अलंकार झालेला आहे. आता इमेजरी म्हणजे काय, तर इमेजरी इज यूज टू मेक द रीडर्स परस्यू थिंग्स थ्रू 5 सेन्सेस. म्हणजे आपण इमॅजिन करत आहे, आपल्या 5 ज्ञानेंद्रियांनी आपण म्हणजे कुठे ना कुठे त्याला आपण फील करत आहोत. इट हेल्प्स देम टू क्रिएट अ मेंटल पिक्चर ऑफ द ऑब्जेक्ट्स. म्हणजे एखाद्या वस्तूचं मानसिक चित्र आपल्या मनामध्ये तयार होतं आहे जेव्हा आपण ती कविता ऐकत आहोत किंवा वाचत आहोत त्यावेळेस. The poet has used images for the sense of sight such as bird. म्हणजे आपल्याला साईट म्हणजे दृश्य आपल्या मनामध्ये तयार व्हावं ती पोएम वाचताना, तेव्हा इमेजेसचे वर्ड वापरलेले. बर्ड, फीदर्स, स्टॉर्म, लँड अँड सी. समुद्र, भूमी, जागा, वादळ, पिसं, पक्षी, अशा पद्धतीने हे शब्द वापरलेले. आणि या शब्दामुळे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहत आहेत पोएम वाचताना. म्हणजेच इमेजरी हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी होत आहे. हे फिगर ऑफ स्पीच आपल्याला अनेकदा सगळ्याच पोएममध्ये पाहायला भेटतात. तर आपण याचा जेव्हा चांगला अभ्यास करूया आणि एखादी दुसरी पोएम वाचूया, तर आपल्याला लगेच लक्षात येईल, अरे त्या पोएममध्ये, होपच्या पोएममध्ये हे फिगर ऑफ स्पीच होते, ते इथे देखील आहे. तर अभ्यास चांगला केला तर आपल्याला अवघड जात नाही समजून घ्यायला की अलंकार कसे असतात कवितेमध्ये. आता या ठिकाणी ॲलिट्रेशनमध्ये आपण बघूया की हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अनुप्रास अलंकार याला आपण मराठीमध्ये म्हणतो, की कशा पद्धतीने एक सुरुवातीचं शब्दांच्या सुरुवातीचं अक्षर रिपीट होतं आणि नाद तयार होतो आणि ती कविता श्रवणीय होते. तर आपण या ठिकाणी बघूया की इट रिफर्स टू द रिपिटेशन ऑफ द सेम कन्सोनंट साऊंड. कन्सोनंट म्हणजे व्यंजनाचा आवाज, सारख्याच व्यंजनाचा आवाज जेव्हा रिपिटेशन होत आहे, ऑकरिंग क्लोज टुगेदर इन अ रो. म्हणजे त्या रोमध्ये, त्या आडव्या लाईनीमध्ये क्लोज असतं, म्हणजे जवळजवळ ते शब्द असतात. टू क्रिएट म्युझिकल इफेक्ट म्हणजे एक संगीतमय असं परिणाम घडून आणण्यासाठी. सच ॲज ह साऊंडिंग वी हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. म्हणजे हॅव हर्ड
मग यामुळे काय होत आहे, ह हचा आवाज रिपीट होत आहे आणि इथे ॲलिट्रेशन होत आहे आणि हे श्रवणीय होत आहे. वेअर दिस साऊंड हॅज क्रिएटेड म्युझिकल क्वालिटी इन द लाईन. त्या लाईनमध्ये वी हॅव हर्ड इट इन द चिलेस लँड, त्या लाईनमध्ये काय होत आहे, म्युझिकल क्वालिटी तयार झालेली आहे. तर फिगर ऑफ स्पीचला आपण लिटररी डिव्हायसेस असं देखील म्हणतो आणि ते आहे फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार, फिगर ऑफ स्पीच. तर तुम्ही तुमच्या वहीवर हे अलंकार लिहावे, त्याचा सराव करावा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये सगळेच फिगर ऑफ स्पीच माहीत राहतील आणि तुम्ही ॲप्रिसिएशन जेव्हा पोएमचं करणार आहे तेव्हा कोणतं ना कोणतं तुम्ही फिगर ऑफ स्पीच 100% लिहिणार आहे आणि ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क पडतील. तर एकदा आपण ही पूर्ण कविता सिंगिंग करू जेणेकरून तुम्हाला ती समजेल. होप इज द थिंग विथ feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. आता या ठिकाणी आपल्याला आणखीन एक गोष्ट बघायची, याचं जे रायमिंग स्कीम आहे ते काय आहे. फिदर्स, शेवटचे शब्द बघायचे प्रत्येक लाईनीमधले, फिदर्स, सोल, वर्ड्स, ॲट ऑल म्हणजे ऑल. आणि मग आपल्याला या ठिकाणी रायमिंग स्कीम याचं बघायचं आहे. फिदर्स याला ए म्हणूया, सोल फिदर्सला मॅच होत नाही म्हणून याला बी म्हणूया. आता इथे वर्ड्स, ए सारखं पण नाही आहे आणि बी सारखं पण साऊंड नाही आहे, मग याला आपण काय म्हणूया, सी म्हणूया. सोल ऑल म्हणजे हे मॅच होऊ लागलं, मग याला आपण म्हणूया बी. मग पहिल्या स्टांजाचं फिगर ऑफ रायमिंग स्कीम याला आपण काय म्हणतो, रायमिंग स्कीम किंवा रायमिंग स्कीम याला आपण म्हणतो रायमिंग स्कीम, SCHEME स्कीम. तर या स्टांजाची रायमिंग स्कीम काय बनेल, पहिल्या स्टांजाची A B C B अशा पद्धतीने. ठीक आहे. मग आता आपण जेव्हा दुसरं आपण पाहूया स्टांजा, त्याच्यामध्ये रायमिंग स्कीम काय बनते बघूया. And sweetest in the gale is heard, and so must be the storm that could abase the little bird that kept so many warm. आता या ठिकाणी आपण राईम स्कीम बघूया सेकंड स्टांजाची. हर्डला आपण ए म्हणूया. स्टॉर्म, हर्ड मॅच होत नाही, याला बी म्हणूया. हर्ड बर्ड मॅच होत आहे, मग याला ए म्हणूया. स्टॉर्म वॉर्म मॅच होत आहे, बीचाच साऊंड इथे एंडिंग साऊंड दिसत आहे. मग या ठिकाणी राईम स्कीम काय आहे, ए बी अशा पद्धतीने सेकंड स्टांजाची राईम स्कीम आहे. शेवटचे शब्द बघायचे आहेत आणि त्यांचा एंड ज्या आवाजाने होत आहे तो आवाज दुसऱ्या लाईनीतल्या कोणत्या शब्दाशी मॅच होत असेल तर सारखं येईल, नाहीतर मग ABCD पण येऊ शकतं. आता पहिल्या स्टांजामध्ये आपण पाहिलं ABCB आलं होतं, कारण की सोल आणि ऑल मॅच झाले, पण फिदर्स आणि वर्ड्स मॅच झाले नव्हते. तर अशा पद्धतीने आपल्याला श्रवण चांगलं करायचं आहे, रीडिंग चांगलं करायचं आहे, म्हणजे ते समजतं. आता थर्ड स्टांजा बघूया. I heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. आता या ठिकाणी आपल्याला राईम स्कीम बघायचं आहे. लँड ए, सी मॅच होत नाही, एला बी. एक्स्ट्रीमिटी, सी एक्स्ट्रीमिटी नो, लँड एक्स्ट्रीमिटी नाही, मग हे सी आणि सी मी होऊ लागलं म्हणजे बी मॅच होत आहे, म्हणजे ABCB. पुन्हा ABCB ही थर्ड स्टांजाची रायमिंग स्कीम आहे. तर आता या सगळ्या पोएमचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. जरी आता व्हिडिओ आपला लेंदी झालेला आहे तरी आपल्याला पूर्णतः ऐकायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, वहीवर लिहायचा आहे. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.